अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव मोझरी येथील अरविंद डफळे यांच्या शेतामधून कृषी पंपासाठी उभारण्यात आलेल्या विद्युत विभागाच्या नादुरुस्त लोंबत्या तारांमधून स्पार्किंग होऊन शिरसगाव मोझरी येथील अरविंद डफळे यांच्या शेतातील 2 एकरातील गहू जळून खाक झाला। शेजारच्या शेतकऱ्यांना आगीची माहिती मिळताच स्प्रिंकलरच्या सहाय्याने आणि शेतकऱ्यांनी हाताने गव्हाच्या पिकात लागलेली आग तब्बल अर्ध्या तासानंतर रोखण्यात त्यांना यश आले। मात्र तोपर्यंत 2 एकरातील गहू जळून खाक झाला। अरविंद गोपाळराव डफळे यांचे मौजा कोळवण येथे रब्बीच्या पिकांमध्ये गव्हाची लागवड केली होती। लागवडीसाठी कर्ज आणि उसनवारी घेऊन गव्हाची लागवड केली होती। येत्या 5 दिवसात गहू कापणीला आला होता। मात्र त्यापूर्वीच विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे लोंबलेल्या तारांमधून स्पार्किंग होऊन आगीचे गोळे गव्हाच्या उभ्या पिकावर पडून पीक जळून खाक झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे। त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी दिली आहे। आज दुपारी 12 वाजून 12:30च्या दरम्यान तो विजेचा गोळा पडला शेतात। माझा गहू होता तरी 3 एकराचा। 3 एकरातला समजा गहू 2 एकराचा जडला आणि त्याच्यात समजा जळून खाक झाले ते गहू। नंतर आम्ही जो गव्हाला खर्च लावला होता तो समजा लोन काढून किंवा कोणापासून व्याजाने आणून खर्च लावला जातो। आम्ही अपेक्षित केलं तर का ह्या वर्षी समजा एकरी 25 क्विंटल गहू होणार, तरी 1-1.5 लाख जरी गहू होणार, तरी आमचं आता सध्या 1-1.5 लाखाच्या दरम्यान नुकसान आहे। ठीक आहे, आता तुम्ही ह्या घटनेनंतर आता तुमची काय मागणी तुम्हाला? आमची मागणी काही नाही, फक्त एवढंच का आमचं नुकसान भरपाई झाली पाहिजे पूर्ण, बस तेवढंच।